तर राम मित्रांनो, दीपक किरडकर चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्या चॅनलला फॉलो करा मित्रांनो आणि शेअर करा आपले व्हिडिओ जास्तीत जास्त. मी गावात गेलो होतो आणि गावात आलो होतो घरी, कारण लेबर सोडायचं होतं त्याच्यामुळं. त्यानंतर मी जाऊन बसलो. मी आमच्या त्या एक तिथं बंगला आहे इकडं वसंतनगरमध्ये, इकडं फौजीचा, त्या बंगल्यापाशी जाऊन बसलो होतो. कारण आपलं कामातच आहे, गारा हवा असले का आपण तिथं डायरेक्ट बसून घेतो. तिथं आपलं थोडंसं व्हिडिओ काढायचे होते, मग आपण एकटंच बसलो होतो आणि व्हिडिओ काढायचं काम चालू होतं आपल्या रील्स. तर मित्रांनो, आपल्या रील्स पण पाच जा मित्रांनो. आणि आपण रील्स काढलेले आहे आज 2-3 पहा मित्रांनो. हे बघा, आपलं इडं तिकडे मोर गाडी ती इडं काढली ती, आणि आपण इडंच एडिट करून टाकून देऊ म्हटलं. आणि बघू शकता मित्रांनो, रील्स काढले बघा तुम्ही. ऊन खूपच लागतं आहे आणि खूपच झळा येत आहे. हे बघा मित्रांनो, इकडं आपलं घरटं आहे आणि इकडं आपण बसलेलो होतो इकडं आर्मीच्या बंगल्यात. तिथं व्हिडिओ काढून इडं व्हिडिओ काढला, काही एडिट करीतच बसलो मित्रांनो. हे बघा केवढा बंगला आहे आर्मीचा आहे. आणि मित्रांनो, आबळ खूप आलं होतं आणि बघू शकता आबळाचं वातावरण खतरनाकच असतं, पण नाही का, शेतकऱ्याविषयी हाड आहे मित्रांनो. शेतकऱ्यासाठी आबळ आलं म्हणजे मन भरून आलं असं भानगडी. तर विषय हाड मित्रांनो. बघू शकता तिकडं आपलं घरटं आहे आणि इकडं आपलं आबळ आलं होतं. आणि इकडं मी मस्त निवांत बसलो होतो. आणि हे बघा, इकडं असं खूपच आबळ आलं राव. मग मी असं हात दाखवतो तुम्हाला कसं आलं बा, असं कमेंट करून सांगा मित्रांनो. त्यानंतर मी निघालो होतो घराकडे आणि चाललो होतो. खूपच आबळ आलं होतं, वारं पण खूप सुटलं होतं. आणि म्हणलं कसं आहे आपल्या घरात जाऊन बसावं भाऊ, कसं आहे नादविषयी आडे. हे बघा मित्रांनो, उपरून आपण कालच घेतलं मित्रांनो. आपल्या अंगावर शूट होतं का पहा मित्रांनो, ते चांगलं दिसतं का नाही का, तर कमेंट करून सांगा मित्रांनो. त्यानंतर मग मी चाललो होतो घराकडे आलो. आणि बघू शकता इकडं आपल्या वावरातून पाईपलाईननं जायला मित्रांनो. पाईपलाईन गेल्यामुळं थोडंसं रस्त्याचा प्रॉब्लेम झाला होता आपल्याला, पण काही विषय नाही. त्यानंतर घरी आलो आणि गाडीत बसलो होतो मित्रांनो. खूपच जळायला आत होत्या म्हणून कानाला असं उपरणं बांधून घेतलं. तर चांगलं दिसतंय की मित्रांनो, बस कमेंटमध्ये सांगितलं म्हणजे बस झालं. तर लाईक करा, शेअर करा आपल्या आयडीला. आणि बघा, नंतर लाईट नव्हता लागत, मग मोबाईल चार्जिंग लावायचा, त्यामुळं मग आपण आलो होतो एरियावर आर्थिंगला पाणी टाकण्यासाठी. इकडं आकडा आहे मित्रांनो आपल्याला, तिकडं आर्थिंगला पाणी टाकण्यासाठी आलो होतो. आणि तिथनं आकडा बदलून बघत होतो मित्रांनो. हे बघा आपलं ट्रॅक्टर आहे, इकडं आपली वेर आहे. ट्रॅक्टर म्हणजे फायनली आपला आकडा जोडणं झालं होतं, लाईट लागला होता. आणि आपण निघालो होतो बादली घेऊन आणि चाललो होतं घराकडे. पण मग आवाज आला तिथून, मोटर चालू करायची होती. मग त्यामुळं मोटर चालू करून घेतो मित्रांनो. प्यायला पाणी नाही मित्रांनो, नाही का, प्यायला पाणी आपण जरात राहतो पण आपल्याला वापरायला पाणी नाही, त्याच्यामुळं मग आपण लगेच मोटर चालू करून घेतली होती. बघू शकता मित्रांनो, आपल्या एरियातच पाणी नाही लगे बस. हे बघा, आता थोड्या वेळात मोटर चालू झाल्या पाणी डायरेक्ट पूर्ण फिनिश होईल बघू शकता मित्रांनो. त्यानंतर आपण इकडं मस्त जसं दाखवत होतो, ऊन खूप लागत होतं म्हणून. तर बघू शकता कसं झिरपा होतं मित्रांनो पाणी. खूपच बेकार पाणी आहे मित्रांनो, पण आता कसं आहे वापरणं पडतं आहे आपल्याला. आणि त्यानंतर मी बंद करून निघालो होतो घराकडे. आणि घराकडे जाताना मला आहे ना गाईला पाणी पाजायचं होतं, त्यामुळं मग थोडंसं थांबलो आणि पाजून घ्यावं म्हणलं. पण तिकडं जसं बोज मशीन चाललं होतं म्हणून मी पाहत होतो. त्यानंतर